Hello everyone. Today we are going to discuss compulsory English for your semester second. This video is for FYBA students. हा व्हिडिओ FYBA च्या कंपल्सरी इंग्लिशच्या स्टुडंट्ससाठी आहे. सेकंड सेमिस्टरचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण इथे डिस्कस करणार आहोत. इथे आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विथ आन्सर्स बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ आवर क्वेश्चन्स. The story The Eyes Are Not Here by Ruskin Bond deals with the point that insight is superior to. या स्टोरीमध्ये रस्किन बॉन्डने अंतर्ज्ञानाचे महत्त्व किंवा श्रेष्ठत्व कशापेक्षा जास्त आहे असे सांगितले. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी आयसाईट. म्हणजे दृष्टीपेक्षाही अंतर्मनाची दृष्टी जास्त श्रेष्ठ आहे असे रस्किन बॉन्ड यांचे मत आहे. पुढचा प्रश्न. इन द आईज आर नॉट हिअर द गर्ल वॉज गोइंग टू. या स्टोरीमध्ये गर्ल कुठे चालली आहे? अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए सहारनपूर. द नरेटर वॉज अलोन इन द ट्रेन कंपार्टमेंट अप टू. निवेदक, नरेटर मीन्स निवेदक ट्रेन कंपार्टमेंटमध्ये कधीपर्यंत एकटे होते? अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए रोहाना. रोहाना हे स्टेशन येईपर्यंत ते कंपार्टमेंटमध्ये एकटे होते. इन द स्टोरी द आईज आर नॉट हिअर द व्हॉइस ऑफ द ब्लाइंड गर्ल इज डिस्क्राइब्ड ॲज. या स्टोरीमध्ये अंध मुलीचा आवाज कशा प्रकारे वर्णन केलेला आहे? अँड द करेक्ट आन्सर इज अंध मुलीच्या आवाजाचे वर्णन द स्पार्कल ऑफ अ माउंटन स्ट्रीम अशा प्रकारे केलेला आहे. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी द स्पार्कल ऑफ अ माउंटन स्ट्रीम. इन विच मंथ मसुरी इज व्हेरी ब्युटिफुल. कोणत्या महिन्यामध्ये मसुरी सुंदर दिसते? मसुरी नावाचे शहर. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए इन ऑक्टोबर. The eyes are not here is a highly sensitive and deeply touching. The eyes are not here हे काय आहे जे सेन्सिटिव्ह आहे आणि डीप टचिंग आहे. सो इट्स अ स्टोरी. ही एक स्टोरी आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी इट्स अ हायली सेन्सिटिव्ह अँड डीपली टचिंग स्टोरी. इन द स्टोरी द आईज आर नॉट हिअर द गर्ल लाईक्ड. या स्टोरीमध्ये गर्ल किंवा त्या मुलीला काय आवडते? तिला हिल्स म्हणजे टेकड्या आवडतात. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए हिल्स. नेक्स्ट क्वेश्चन. हू ट्राय टू हाईड देअर ब्लाइंडनेस. कोणी आपले अंधत्व लपवण्याचा प्रयत्न केला? आणि या स्टोरीमध्ये द गर्लने म्हणजे त्या मुलीने आणि निवेदकाने म्हणजे नरेटरने सुद्धा आपले अंधत्व लपवण्याचा प्रयत्न केला. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी द गर्ल अँड द नरेटर. यू मस्ट बी डिसअपॉइंटेड. हू सेड दिस. हे वाक्य कोणी म्हणाले? यू मस्ट बी डिसअपॉइंटेड म्हणजे तुम्ही नाराज झाला असाल. आणि हे वाक्य म्हणालेलं आहे द मॅनने म्हणजे जो नेक्स्ट पॅसेंजर कंपार्टमेंटमध्ये आलेला होता त्याने हे वाक्य बोललेलं आहे. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी द मॅन किंवा द पॅसेंजर सुद्धा म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज वेअर वॉज द नरेटर गोइंग बाय ट्रेन. नरेटर म्हणजे निवेदक ट्रेनने कुठे चाललेले होते? अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी मसुरी. ते मसुरीला चाललेले होते. हू इज द रायटर ऑफ इन सह्याद्री हिल्स अ लेसन इन ह्युमिलिटी. या लेसनचे रायटर कोण आहेत? अँड करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी सुधा मूर्ती. हू इज थंडप्पा. या लेसनमध्ये थंडप्पा कोण आहेत? अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए अ ट्रायबल विलेज एल्डर. म्हणजे आदिवासी जमातीतील किंवा आदिवासी गावातील एक वयस्कर गृहस्थ होते. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए अ ट्रायबल विलेज एल्डर. द स्टोरी इन सह्याद्री हिल्स अ लेसन इन ह्युमिलिटी इज अबाउट. हा लेसन किंवा ही स्टोरी कशाबद्दल सुधा मूर्तीने लिहिलेली आहे? तर ही स्टोरी लिहिलेली आहे ट्रायबल फोक म्हणजेच आदिवासी लोकांच्या बद्दल.
So the correct answer is option A, tribal folk. पुढचा प्रश्न आहे, इन विच लँग्वेज डीड द चिल्ड्रन वॉन्ट टू लर्न अबाउट कम्प्युटर्स? त्या आदिवासी समाजातील मुले कोणत्या भाषेमध्ये कम्प्युटर शिकायची इच्छा ठेवत होते किंवा त्यांना कुठल्या भाषेमध्ये कम्प्युटर शिकायचा होता? सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, कन्नडा. कन्नड भाषेमध्ये त्यांना कम्प्युटर शिकायचा होता. हू वॉज एक्स्ट्रीमली पॉप्युलर इन द मॉडेल मिलेनियर? आता नेक्स्ट लेसन आहे द मॉडेल मिलेनियर. याच्यामध्ये सर्वात जास्ती पॉप्युलर कोण होते? सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, यूजी एर्स्काइन. पुढचा प्रश्न आहे, द मॉडेल मिलेनियर इज रिटन बाय. ही स्टोरी कोणी लिहिलेली आहे? अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, ऑस्कर वाइल्ड. ॲलन ट्रेव्हर वॉज अ. द मॉडेल मिलेनियर या स्टोरीमध्ये ॲलन ट्रेव्हर कोण आहे? तर ॲलन ट्रेव्हर एक पेंटर आहे. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, पेंटर. नेक्स्ट क्वेश्चन इज, यूजी एर्स्काइन्स वर्क ऑन द स्टॉक एक्सचेंज लास्टेड. यूजी जो एक कॅरेक्टर आहे त्याने स्टॉक एक्सचेंजमध्ये किती दिवस काम केले? आणि यूजीने 6 महिन्यांसाठी स्टॉक एक्सचेंजमध्ये काम केले. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, 6 months. हाऊ मच मनी डज द कर्नल आस्क यूजी टू अर्न? कर्नलने यूजीला किती पैसे कमवण्यासाठी सांगितले? अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, 10,000 pounds. 10,000 pounds कमवायला सांगितले. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज, who put a condition for the marriage of यूजी एर्स्काइन and लॉरा? लॉरा आणि यूजी यांच्या लग्नासाठी कोणी अट ठेवली? अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, लॉराज फादर. लॉराच्या वडिलांनी यूजी आणि लॉराच्या लग्नासाठी अट ठेवली आणि ती अट अशी होती, यूजीने 10,000 pound कमवायचे. अँड लॉराचे वडील होते रिटायर्ड कर्नल. When did Alan Trevor and Eugene Erskine meet? Where did Alan Trevor and Eugene Erskine meet? Alan आणि Eugene कुठे भेटले? And the correct answer is option C, at the Palette Club. Palette Club मध्ये ते भेटले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, who was the beggar model? बेगर साठी जे मॉडेल बनलेला होता तो कोण होता? अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, बॅरन हाऊसबर्ग. ॲलन ट्रोवर एक पेंटिंग बनवत होता आणि त्या पेंटिंगचा एक मॉडेल होता जो बेगर होता आणि बेगरचा रोल करणारा व्यक्ती होता बॅरन हाऊसबर्ग. म्हणून द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, बॅरन हाऊसबर्ग. विच जॉब वॉज यूजी टूक अप? यूजीने कोणते कोणते कामं केलेली होती पण तो त्याच्यामध्ये यशस्वी झाला नाही? फॉर एक्झाम्पल ऑप्शन्स आर, वर्कड ऑन द स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंजमध्ये काम केलं. सोल्ड टी, चहा विकला. सोल्ड शेरी, एका प्रकारचं मद्यही विकलं. ऑल ऑफ दीज. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, ऑल ऑफ दीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज द बेगर्स ट्रू आयडेंटिटी? जो मॉडेल बनलेला बेगर होता तो खरं कोण होता? त्याची ट्रू आयडेंटिटी काय आहे? म्हणून ऑप्शन्स आर, बॅरन हाऊसबर्ग, वन ऑफ द रिचेस्ट मेन इन युरोप. बॅरन हाऊसबर्ग नावाची व्यक्ती किंवा वन ऑफ द रिचेस्ट मेन, खूप श्रीमंत व्यक्तींमध्ये गणला जाणारा एक युरोपचा व्यक्ती. और ही एट फूड इन गोल्ड प्लेट्स, जो व्यक्ती सोन्याच्या प्लेटमध्ये जेवण करतो तो. और ऑल ऑफ दिस, ये सर्व. अँड द करेक्ट आन्सर इज ऑल ऑफ दिस, ऑप्शन डी. नाउ पोएट्री सेक्शन. द पोएट्री सेक्शनमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघूयात जे तुम्हाला एक्झामसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. बिफोर दॅट या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या इतर ग्रुप्सला शेअर करा. द क्वेश्चन इज, वेन डीड द स्पीकर्स हार्ट लिप अप इन द पोएम माय हार्ट लिप्स अप? स्पीकरच्या
मते त्यांना आनंद केव्हा होतो, त्यांच्या पोएममध्ये माय हार्ट लिप्स अप त्यांनी उल्लेख केलेला आहे. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी ऑन सीइंग रेनबो. जेव्हा त्यांना रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य दिसते तेव्हा त्यांना अति आनंद होतो. क्वेश्चन सेकंड, व्हॉट डीड द पोएट डिस्क्राईब इन द पोएम माय हार्ट लिप्स अप. या कवितेमध्ये कवीने कशाचे वर्णन केलेले आहे. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए फीलिंग अबाउट द रेनबो. त्यांचे जे भावना आहेत इंद्रधनुष्याबद्दल त्याचे वर्णन कवीने या कवितेमध्ये केलेले आहे. विच रिव्हर मेन्शन इन द पोएम माय हार्ट लिप्स अप. या कवितेमध्ये कवीने कोणत्या नदीचे वर्णन केलेले आहे किंवा उल्लेख केलेला आहे. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी द थेम्स. द थेम्स या नदीचे वर्णन किंवा मेन्शन केलेले आहे नदी. द पोएम माय हार्ट लिप्स अप इज अ. माय हार्ट लिप्स अप ही काय आहे, कविता आहे, परंतु त्यात कुठल्या प्रकारामध्ये ती मोडते. सॉनेट, ओड, एलेजी और सॅड पोएम. सो इट्स अ सॉनेट. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए सॉनेट. द चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. या वाक्यातील फिगर ऑफ स्पीच ओळखा. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी पॅराडॉक्स. पॅराडॉक्स का, तर द चाइल्ड आहे ते फ्युचरमध्ये फादर बनणार आहे आणि जो फादर होते ते पास्टमध्ये चाइल्ड होते. गॉट इट. पुढचा प्रश्न आहे, इन द पोएम माय हार्ट लिप्स अप द पोएट वॉन्ट्स टू स्पेंड हिज डेज प्रेइंग अँड रिस्पेक्टिंग. कशा प्रकारे कवीला आपला दिवस व्यतीत करायचा आहे. प्रेइंग अँड रिस्पेक्टिंग नेचर. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए नेचर. सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट इज पब्लिश्ड इन. ही कविता केव्हा पब्लिश झाली. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी 1864. 1864 मध्ये पब्लिश झाली. द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट. रायमिंग स्कीम काय आहे या पोएमची. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए बी सी बी. नेक्स्ट क्वेश्चन इज अकॉर्डिंग टू द पोएटेस डिफीट इज डॅश टू विक्ट्री. डिफीट कशा काय आहे. डिफीट इज अकॉर्डिंग टू पोएटेस डिफीट इज सुपिरियर टू विक्ट्री. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी सुपिरियर. एमिली डिकिन्सन्स पोएम्स डील विथ. एमिली डिकिन्सनच्या पोएममध्ये काय आपण पाहू शकतो. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी all of these. That means mortality, pain and death. All of these options are correct. All these are in Emily Dickinson's poems. Next question, what is a nectar mentioned in success is counted sweetest. या कवितेमध्ये नेक्टर म्हणजे काय सांगितलेले आहे. अँड द करेक्ट आन्सर इज नेक्टर मीन्स एक प्रकारचं ड्रिंक किंवा एक प्रकारचं पेय आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी ड्रिंक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द लाईन सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट. या कवितेमधील या ओळीमध्ये दिलेला फिगर ऑफ स्पीच ओळखा. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी अलिटरेशन. वाय अलिटरेशन. अलिटरेशन का, तर S is repeated. Sound S is repeated pleasingly. S दोन वेळा S आलेला आहे. So in success and in sweetest we have S sound. So it's an alliteration. हे alliteration आहे. ओझमंडिस इज अ. ओझमंडिस काय आहे. ही पोएम आहे पण ते कोणत्या प्रकारामध्ये मोडते. सो इट्स अ सॉनेट. म्हणून करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए सॉनेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन ओझमंडिस द पोएट टेल्स द रीडर अबाउट द. रीडरला पोएटने या पोएममध्ये कशाबद्दल सांगितलेले आहे. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी अबाउट द ट्रॅव्हलर. ट्रॅव्हलर बद्दल सांगितलेले आहे. पुढचा प्रश्न, हुज स्टॅच्यू इज मेन्शन इन द पोएम ओझमंडिस. कोणाच्या पुतळ्याबद्दल ओझमंडिस कवितेमध्ये उल्लेख केलेला आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी किंग ओझमंडिस. किंग ओझमंडिस बद्दल सांगितलेले आहे.
पुढचा प्रश्न आहे हु इज ओझमँडिस इन द पोएम ओझमँडिस. या कवितेमध्ये ओझमँडिस कोण आहे? अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए द आयरॉनिक हिरो. पुढचा प्रश्न आहे ओझमँडिस इज अ. ओझमँडिस कशा प्रकारची किंवा कोणती पोएम आहे? ऑप्शन्स आर फिलॉसॉफिकल पोएम, वॉर पोएम, लव पोएम और नेचर पोएम. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए फिलॉसॉफिकल पोएम. या कवितेमध्ये फिलॉसॉफी आपल्याला दिसून येते. क्वेश्चन पुढचा आहे व्हॉट इज द मेसेज गिवन इन द पोएम ओझमँडिस. ओझमँडिस या कवितेमध्ये कोणता संदेश दिला गेलेला आहे? And the options are political power is temporal, political power is not eternal, no message, and both A and B. And the correct answer is option D, both A and B. Both A and B म्हणजे political power is temporal. Political किंवा राजकीय पॉवर ही तात्पुरती असते आणि पॉलिटिकल पॉवर इज नॉट इटर्नल म्हणजेच पॉलिटिकल पॉवर ही शाश्वत नाही. हे दोन्ही अर्थ बरोबर आहेत किंवा हे दोन्ही मेसेज दिले गेलेले आहेत. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी बोथ ए अँड बी. नाउ ग्रामर अँड कम्युनिकेशन सेक्शन. सिनोनिम ऑफ प्युअर इज. प्युअर या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए व्हर्च्युअस. पुढचा प्रश्न आहे युअर फ्रेंड्स आर्टिकल ऑन एन्व्हायरमेंट विन्स द फर्स्ट प्राइज. तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा लेख जो त्यांनी पर्यावरणाविषयी लिहिलेला आहे त्याला पहिलं प्राइज मिळालं. व्हॉट विल यू से हर ऑर हिम. तुम्ही त्यांना काय म्हणाल? सर्टनली, थँक्स, ओ अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही याच्यापैकी कुठला ऑप्शन निवडाल? तर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही त्यांचं अभिनंदन कराल. सो यू विल से कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढचा प्रश्न आहे इफ यू इन्व्हायटेड पीपल टू युअर होम. तुम्ही तुमच्या घरी कोणाला जर आमंत्रित केले यू शुड ग्रीट देम ॲज दे आर. तुम्ही त्यांना अभिवादन करायला हवं केव्हा? वाईल इटिंग, वाईल अरायव्हिंग, वाईल लिव्हिंग, वाईल इन्व्हायटिंग. जेव्हा ते जेवत असतील, जेव्हा ते येत असतील, जेव्हा ते जात असतील किंवा जेव्हा तुम्ही त्यांना इन्व्हाइट करत असाल. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी अरायव्हिंग. जेव्हा ते घरी येतील तुमच्या तेव्हा तुम्ही त्यांना ग्रीट कराल म्हणजेच अभिवादन कराल. द नेक्स्ट क्वेश्चन इज शी इज मेकिंग अ केक इन हर किचन. तुम्हाला यातला टेन्स ओळखायचा आहे. सो वी हॅव टू बीज फॉर्म इज. टू बीचा फॉर्म आहे इथे इज. मेक या वर्बला ING प्रत्यय लागलेला आहे. सो इज मेकिंग आहे म्हणजेच ही क्रिया आत्ता सुरू आहे. दॅट्स वाय द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आत्ता ही क्रिया सुरू आहे आणि म्हणून शी इज मेकिंग अ केक इन हर किचन हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. पुढचा प्रश्न आहे आय हॅव अ कंप्लेंट टू मेक इज अन एक्सप्रेशन ऑफ. हे कशाचे उदाहरण आहे? हे वाक्य जे दिलेले आहे ते कशाचे उदाहरण आहे? तर आपण इन्व्हिटेशन म्हणून म्हणू शकू किंवा सिम्पथी म्हणू, कॉंग्रॅच्युलेटिंग म्हणू आणि कंप्लेंट. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी कंप्लेंट. हे कंप्लेंट करणारं वाक्य आहे म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे अँटोनिम ऑफ रिव्हील. रिव्हील या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द सांगा. रिव्हील म्हणजे उघड करणे, त्याच्या विरुद्ध आहे लपवणे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी हाईड. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजेच कॉन्कर्ड या प्रकारातील वाक्य आहे. अँड द ऑप्शन्स आर मीना टीच इंग्लिश, मीना टीचेस इंग्लिश, मीना आर टीचेस इंग्लिश, नन ऑफ these. अँड द करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी मीना टीचेस इंग्लिश. नेक्स्ट क्वेश्चन आहे ही हॅड इटन हिज लंच. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. या वाक्यातील करेक्ट टेन्स ओळखा. अँड करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी द पास्ट परफेक्ट टेन्स. वाय? बिकॉज ही या प्रोनाउन बरोबर हॅड आणि हॅडच्या नंतर वर्बचे तिसरे रूप म्हणजे इट या वर्बचं तिसरं रूप इटन वापरलेलं आहे. सो करेक्ट आन्सर आहे द पास्ट परफेक्ट टेन्स. नेक्स्ट आहे फाइंड आउट द रिलेटेड वर्ड ऑफ कॉलेज. कॉलेज या शब्दाशी रिलेट करणारा वर्ड सांगा. अँड द ऑप्शन्स आर युटेन्सिल्स, कार, अकॅडमिक अँड हेड.
अँड द करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी अकॅडमिक.